एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. वहिनी शांत व्हा. आई बाबा, तुम्ही माझे दागिने विकले? अहो, इतक्या विश्वासाने मी ठेवायला दिले होते तुमच्याकडे. ते फक्त दागिने नव्हते, माझ्या आईची, माझ्या आजीची आठवण होती ती. आणि त्याहून महत्वाचा बहिणींचा विश्वास. किती विश्वासाने बहिणींनी तुमच्या जवळ दागिने ठेवायला दिले होते. पण आई बाबा, तुम्ही आमचा विश्वास इतक्या वेळा विकलाय ना की त्याचा आता बाजारभाव कमी झाला असेल ना. मीही माझे दागिने विकले, पण घरासाठी. तो माझा निर्णय होता, कारण आपल्याला आपल्या हक्काचं घर मिळावं म्हणून. पण तुम्ही ना तुमच्या स्वार्थासाठी दागिने विकले, हौस मौस करायला. हो, विकले दागिने. काय म्हणायचंय? झाली चूक. आता माझ्याजवळ इतके पैसे नाहीयेत की निलिमाचे दागिने मी परत करून देईन. 10 लाख असते ना तर तेही करून दिले असते, पण आता तेही नाही. निलिमा, मग काय हवंय आता तुला? आई, तुम्ही बहिणींना काय विचारता? त्यांनी कधीच कुठलीच अपेक्षा केली नाहीये तुमच्याकडून. आणि मुळात त्यांना श्रीमंतीचा हव्यास नव्हताच कधी. पण मायेचा एक शब्द, निदान तो तरी द्यायचा होता त्यांना. आई, दागिन्यांपेक्षा मायेचं मूळ जास्त असतं. आपलं घरदार मागे सोडून आलेल्या सुनांना आधार हवा असतो, दागिने नाही. माझे दागिने विकले, ते विकून आलेल्या पैशात तुम्ही हौस मौज केली, पण दागिने माझेच ना. मला आनंदाचे 4 क्षण मिळावे म्हणून काय केलं तुम्ही? आई, मगाशी तुम्हीच विचारलत ना, आता मी काय करू? मी सांगते काय करायचं ते. ह्यापुढे ह्या घरातल्या सगळ्या गोष्टी वहिनी ठरवतील. काय आणायचं, काय करायचं, काय खायचं, सगळे निर्णय वहिनीचे असतील. स्वानंदी, एवढी मोठी जबाबदारी नकोय मला, खरंच नकोय. वहिनी, नाही, हा अधिकार आहे तुमचा. आणि हा अधिकार मिळवण्यासाठी तुम्ही खूप मोठी किंमत मोजली. अगदी आई बाबांना कळेल ह्या भाषेत किंमत मोजली. सगळे दागिने गेलेत तुमचे. स्वानंदी, का करतेस तू हे सगळं? कारण तुम्ही खरं बोलावं. आई, मला ना दरवेळी भाबडी अशा वाटते की तुम्ही आता तरी खरं बोला. पण नाही, तुम्ही दरवेळी खोटंच बोलता. त्यामुळे आता वहिनी सांगतील आणि तुम्ही ऐकायचं. हे आता किती दिवस चालणार? जोपर्यंत तुम्ही तुमच्या चुकांची कबुली देत नाही, खरं बोलत नाही, तोपर्यंत हे असंच चालू राहणार. आई बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. प्लीज खरं बोला. खरं बोलल्याने कधीच कोणाला त्रास होत नाही, तुमच्याच लक्षात येईल. आई, माणसं खरी असली ना की नात्यात खोट येत नाही.
भ्रष्ट पैसा, हा लाच. अरे वा बायको, हा हा सकाळी सकाळी आराम करतेस तू? हो, आज सुट्टी आहे ना, म्हटलं शब्दकोड सोडवूया. चहा आणि नाश्ता तयार आहे. आजकाल मुलांपेक्षा टीचर जास्त दांड्यावर लागले नाही. काय हो भाऊजी, तसं नाही, मुलांच्या एक्झाम सुरू होणार आहेत ना, म्हणून क्लासला सुट्टी दिली, म्हणजे कसं त्यांना थोडा अभ्यास करता येईल. आणि काही मुलांना ना शाळेत लवकर बोलावून घेतात, एक्स्ट्रा तास, त्यामुळे क्लासला यायलाच जमत नाही त्यांना. अच्छा, म्हणजे थोडक्यात काय, तर तुला सुट्टी आहे ना, म्हणजे मला पण सुट्टी घ्यावी लागेल नाही का? नाही. हे बघा, तुम्ही घरात नसलात ना की जरा घरातली कामं होतात. अरे दादा, कसं बोलते बघ नवऱ्याशी. मी नकोय घरात म्हणे का, तर माझ्यापेक्षा काम जास्त महत्वाचं आहे. म्हणजे काय? अहो तसं नाही हो. तरी बरं 6 महिने झाले, चांगलं चाललंय. सांग मला, तुला कोणकोणती कामं करायची आहेत, म्हणजे काही कामं मी पण करेन. नाही नाही, तुम्ही काहीच मदत करू नका. नाही नाही, करा करा. मला ना एक शब्द अडलाय, तो एक शब्द मला सांगता का, म्हणजे ना अख्खं शब्दकोड पूर्ण होऊन जाईल माझं. झालं पण सगळं? हो, पूर्वी मी खूप कोडी सोडवायचे, पण आजकाल वेळच मिळत नाही. बरं सांगा ना, 1 मिनिट. हा, दुसऱ्याच्या जीवावर मजा मारणे. आई फोन वाजतोय ना आईचा. मी मावशी, हा मावशी बोल. अरे इंद्रनील, तू कसा काय फोन घेतलास? अगं, आईने तिचा फोन चार्जिंगसाठी बाहेरच्या रूम मध्ये लावला होता. थांब, मी तिला नेऊन देतो. हा हा ठीक आहे, तिला देच फोन. पण बरं झालं तूच भेटलास आधी. मला ना जरा बोलायचं होतं तुझ्याशी. माझ्याशी? बोल ना. मला ना काळजी वाटते रे ललिताची. का? काय 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 झालं काय? तेच तुम्ही शोधून काढा. म्हणजे आजकाल ना ललिता खूप अपसेट असते, सतत उदास असते, सतत पैशांची काळजी करत असते, चिंतेत असते. बाहेर जाऊया म्हटलं तर तेही नाही. आमच्याबरोबर शॉपिंगला सुद्धा हल्ली येत नाही. तुला माहिती, मी हल्ली तिला माझ्या घरी बोलावलं होतं, म्हटलं तिला जरा चेंज होईल, पण नाही आहे. काय आहे ना, ग्रुप मधल्या सगळ्या मैत्रिणी मला विचारतात काय झालंय काय झालंय. अरे काय सांगणार त्यांना? आय मीन, मला तुमची परिस्थिती माहिती आहे, पण आपण सगळ्यांना नाही ना असं सांगू शकत. हो मावशी, खरं आहे तुझं. या नवीन घरात राहायला आल्यापासून तिचा मूड नसतो, गप्प गप्प असते ती आजकाल. मी तिच्याशी बोलतो. प्लीज बोल. हे बघ, तुला त्रास होईल म्हणून आधी तू तुझ्यापाशी कबूल नाही करणार. नील, मी तुला एक आयडिया सांगू? काय? हे बघ, मी आहे ना आमच्या ग्रुपमध्ये सगळ्या मैत्रिणींना कळवते. आय मीन, आम्ही 4-5 जणीच आहोत रे. ती आमच्याकडे येत नाहीये, तर आम्हीच तुमच्याकडे येतो. मस्त खाऊ पिऊ, गप्पा मारू, तिला जरा फ्रेश वाटेल ना. हा मावशी, हा प्लॅन चांगला आहे. पण एक काम करा, तिच्याशी आधी जरा बोलून घ्या, सरप्राईज देऊ नका. आता असं की तिचा आधीच काहीतरी प्लॅन ठरलाय, मग तुमचा प्लॅन परत वर्क होणार नाही. चाल. माझा फोन बघ. हा, 1 मिनिट. मी मावशीचा फोन आहे. तूच घेतलास ना? हा. हॅलो. नको ग. नाही नाही, मी नाही येत. नाही, मी खरंच येत नाही, आणि ह्या कारणासाठी तू नको फोन करत जाऊ मला. ऐक ऐक, तू जसं सांगितलं होतंस तसंच इंद्रनीलशी बोलले. ओके, आता कर सुरू तुझं नाटक. मी तू त्याच्याशी कशाला बोललीस? हा, नको, नंतर बघू. आई, तुला चेंजची खरंच गरज आहे, तू तिला हो म्हण. मी तुझ्याशी नंतर बोलते. मी बोलूया आपण. हो म्हण प्लीज, मी सांगतो ना तिला हो म्हण. मैत्रिणी घरी येणं म्हणजे पैसे हवेत, ते माझ्याकडे नाहीये. आपल्याकडे आहेत का एवढे पैसे? त्यामुळे नको काय तर राहू दे. 1 मिनिट. स्वानंदी, माझं पाकिट घे. हो, तुझं थांब जरा. आई थांब. हे घे. अरे, तुझ्याकडे ठेव हे. हा मी हो, नाही प्रॉब्लेम होता मला जरा, पण इंद्रने सॉल्व्ह केलाय तो. ठीक आहे, या तुम्ही सगळ्याजणी. मी फोन करते आणि कळवते तुला सगळं. बाय. ओके. इंद्रने खूप येते. खूप नाही येत आई हे.
फक्त 7,000. तुझ्या आनंदापुढे काहीच नाहीये. झालं काय, माझ्या एका मित्राला मी दिले होते पैसे, त्याला अडचण होती म्हणून त्याने वेळेवर परत केले इमानदारीने. मग आता कामी आले. अरे पण एवढे सगळे पैसे मी एकटीने खर्च करायचे? हो, हे पैसे छान खर्च करायचे तुझ्या आनंदासाठी. अगं जेव्हा आम्हाला गरज होती तुझ्याजवळ ते तू 7 लाख रुपये असे असे वाटून टाकले. आम्ही तुला 7,000 रुपये देऊ शकत नाही? हा, स्वानंदी पण आज घरी आहे, वहिनी पण आहे, दोघी तुला मदत करतील. हा, छान मैत्रिणींना बोलव, मस्त काहीतरी बनवा, पार्टी करा, हसा, मजा करा. इंद्रनील, मला हसण्यासाठी पैशाची नाही, तुम्ही सगळे सुखी असण्याची आवश्यकता आहे. आहे तू हसलीस ना की आम्ही सगळे खूप सुखी असतो. अरे पण एक गटी 7,000 मी खर्च करायचे एकटीने? हो, एकटीने. अगं याची गरज आहे तुला चेंज मिळण्यासाठी, तू आनंदी होण्यासाठी. आणि हे पैसे मी तुला एकटीने दिले असं समजू नकोस. अर्धे मी दिलेत तर अर्धे दादाचे आहेत असं समज. 3.5 माझे, 3,500 रुपये त्याचे. एकाच्या पैशातून शॉपिंग कर आणि दुसऱ्याच्या पैशातून मैत्रिणींना खुश कर. किती काळजी करतोस रे माझी. परमेश्वरा, प्रत्येक जन्मी मला ह्याच मुलाची आई कर. याच नाही, फक्त या एकाच नाही, या दोघा मुलांची आई कर असं म्हण. सांगितलं ना, पैसे दोघांचे अर्धे अर्धे, 3.5 माझे, 3.5 त्याचे. चला मी आता आवरून घेतो. थँक्यू. आलो फ्रेश. चला. आले. हा, हो. एक, 2, 3, 4, 5. नाही, उरलेले मोजत होतो. नको, मी मोजे. 6, 7. काय एवढे पैसे दिले आपले इंद्रनीलने तुला? 7,000 आहेत, मला दिलेत उडवायला. तू एकटी नाहीयेस. हा, मलाही घ्यायचं बरोबर. आपण पार्टनर आहोत, विसरू नकोस. पार्टनर होत आपण. बोट धरायला दिले तर झाप नका धरू. बोट तरी कुठे धरायला देतेस तू? 1,000-2,000 दे ना, जीवाची मुंबई करतो. तुमची जीवाची मुंबई ना चांगलीच माहिती मला. जायचं आणि प्यायचं. माझ्या मैत्रिणी येणार आहेत, त्यांच्यासाठी खायला आणेन, ते देईन तुम्हाला. त्याच्यात मजा करा, त्याच्यात खुश राहा. मैत्रिणी येणार आहेत का तुझ्या? ती येणार आहे का कोणती आपली, म्हणजे तुझी मी तू जोडकर बाई, म्हणजे ताई? नाव सुद्धा घेऊ नका तिचं. आणि त्या दिवशी दिलेले 500 रुपये तुम्ही उडवून टाकले, ते मला आठवणे म्हणून वेगवेगळी नाव घेऊन दाखवताय का मला? मला लक्षात येते माझ्या. 500 रुपये कुठे, 7,000 कुठे? दे ना प्रसाद म्हणून थोडेसे. तुमच्यासाठी वेगळी पूजा बांधू ना, तेव्हा तो सगळा प्रसाद तुमचा. हा, इंद्रनील कसे रोज रोज देणार आहे पैसे? बरा देईल. माझा डोकं म्हणजे आयडियाचा खजिना आहे. तुम्हाला काय वाटलं उगाच फोन बाहेर आला होता? पण मी नेमक्या वेळेला फोन केला ज्या वेळेला इंद्रनील जॉगिंग करून येतो. मी मुद्दाम फोन बाहेर चार्जिंगला लावला होता. तुमच्या फोनवरनं विम्मीला फोन करून ठेवला होता आणि इंद्रनीलची चाहूल लागली त्यावेळेला तिला मिस कॉल केला. त्याच वेळेला तुम्ही फोन केला. तुम्हाला सांगू का, त्या अग्रवाल मॅडमचा चेहरा असा बघण्यासारखा झाला होता ना, खूप मजा आली. ललिता कुठे राहिली? सानंदी, अगं कुठे आहेत आमच्या जहागीरदारण बाई? येत आहेत, तयार होत आहेत. बर. वाव, नाव घेतलं आणि हजर. ही जहागीरदारीण बाई, ही तर एखाद्या संस्थानाची महाराणी वाटतेय. अगं किती कौतुक कराल. ए ललिता, साडी कसली सॉलिड आहे यार. हो ना.
आवडली ना? अगं आजच घेतली. बघितली, आवडली, घेऊन टाकली. बेस्ट. काय बाई ललिता, तुझं सगळंच वेगळं. तुझी स्टाईल, तुझी साडी, सगळंच अगदी वेगळंच असतं. क्या वेलकम ड्रिंक्स. हो ग्रेट. वेलकम ड्रिंक अँड ऑल. सगळं माझ्या सुनानी केलंय हा, मी बघितलंही नाही काही. स्वानंदी ये ना जरा इकडे. हो आलेच. ही माझी सगळ्यात धाकटी सून स्वानंदी. नमस्कार. तुम्ही ओळखतच असाल तिला. अनुराधा तू बहुतेक ओळखत नाहीस ना. ही स्वानंदी आणि स्वानंदी ही अनुराधा आचरेकर. हा, इंजिनिअरिंग फर्म आहे यांची मोठी. हो. काय करतेस ग तू? मी एका कोचिंग क्लासमध्ये मॅथ्स शिकवते. काय ललिता, अशा फडतूस क्लासमध्ये सुनेला पाठवण्यापेक्षा स्वतःची कोचिंग क्लासेस का नाही सुरू करत? हो खरंच. एक मिनिट, तुमची इंजिनिअरिंग फर्म आहे म्हणजे दीपेश आचरेकर? अगं तो हिचाच मुलगा. तुला कसं ग माहित? कारण मी कुठल्याही फडतूस क्लासेसमध्ये शिकवत नाही. ज्ञानसागर कोचिंग क्लासेसमध्ये शिकवते आणि नामांकित क्लासेसमध्ये महागड्या फीस घेऊन सुद्धा नीट शिकवलं जात नाही. म्हणून ना सध्या यांचा मुलगा माझ्याच कोचिंग क्लासेसमध्ये शिकतो. मीच मॅथ्स शिकवते त्याला. थोडं लक्ष द्या त्याच्याकडे. बघितले ना माझी सून, म्हणजे क्लास फडतूस असेल पण ती वरचा क्लास आहे. वाटले काय तुम्हाला? अरे वा. हाय आई. विमी मावशी कशी आहेस? हाय हाय यंग गर्ल्स. ललिता हे छान झालं. नील पण आलाय आता. हो. स्वानंदी निलिमा तुम्ही प्लेट्स घेऊन येतात जे काही केलं असेल. हो अरे वा, काय काय केलंय खायला? बघ ना काहीतरी मज्जा. हो. कधी आला तुम्ही? अरे आत्ताच येत आहे. कसं चाललंय ऑफिस? काय ऑफिस चाललंय, मी काम करतो. या. वा वा वा. माझ्या सुनांना नेहमी काहीतरी वेगळं करत असतात. आणि हे जे काय म्हणाले स्वानंदी नाव? स्प्रिंग रोल. हा चला तुमचं चालू द्या, मी जातो आतमध्ये. हो हो. बाय बाय. कबाब घे ना. छान आहे स्प्रिंग रोल. अगं दोघे विचारत होत्या काय करू काय करू, त्यांना काही सुचेच ना. म्हणून म्हटलं मग आता हे पदार्थ करा ना. कोणी आम्हाला येत नाहीत, मग रेसिपी दिली, दाखवलं, शिकवलं, मग केलं त्यांनी. बरं झालं ना. पण स्प्रिंग रोल आणि कबाब खूपच मस्त आहे ना. आम्हाला पण सांग ना याची रेसिपी. आहे माझ्याकडे दिलेली रेसिपी. आणि ते मी त्यांना कशाला उगाच त्रास. त्यांनी मला ऑलरेडी लिहून दिली आहे, तो कागदच देते मी तुम्हाला. एन्जॉय. आई घ्या ना. हो. बघितलंस ना काय चाललंय ते? बघते. पण ठीक आहे. नाही म्हणजे हे सुद्धा खोटंच आहे. पण ह्या खोटं बोलण्याने कोणाचं नुकसान होत नाहीये. मुळात म्हणजे कोणाचे पैसे लुबाडले जात नाहीत, कोणाच्या भावना दुखावल्या जात नाहीत. त्यामुळे चालते. ह्यातनं ना फक्त आईच्या प्रतिष्ठेची खोटी व्याख्या पूर्ण होती. हो ना. अगं हे कोडं कोणी सोडवलंय? कोणी म्हणजे काय, मी सोडवलंय. कमाल आहे बुवा. अगं पण हे
हे बघ इकडे बघ, हे 23 तू हे उभं जे आहे ते तू सोडवलं नाही. तुला येत नाहीये का? मला हा आणि कोडं सोडता येणार नाही. 5 मिनिटात सोडवते कोडं मी. काय अर्थ काय दिलाय? त्याचं असं लिहिलंय, दुसऱ्यांच्या जीवावर मजा मारणे. आई आईंना येतच असेल उत्तर. आई सांगा. उत्तर मला येतच आहे स्वानंदी, पण तुझी बुद्धिमत्ता बघूया ना किती येते. नुसतं गणित शिकून काही होत नाही ग, भाषा ही नीट यायला हवी नाही का? आयत्या बिळावर नागोबा. 10 अक्षर, 23 उभं, आयत्या बिळावर नागोबा. बरोबर नाही? बरोबर आहे.